हसताय ना, हसायला पाहिजे. माझे नवीन नवीन व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. आणि आज एक मी व्हिडिओ असा घेऊन येणार आहे. जांभळा नावाचा आमचा एक बैल होता आणि त्याला अल्पशा आजाराने त्याचा आज काळ मृत्यू झालेला आहे आणि दुःखद अशी गोष्ट आहे. तर आज या ठिकाणी मी आलो आहे आणि थोड्याच वेळात त्याचे अंतिम संस्कार होणार आहेत. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. खरोखर असा गुणी असा बैल होता हा जांभळा बैल. पाहू शकता त्याचा वाडा आहे, हा इथे राहत होता. पाहू शकता इथे बैल मिळाय. दुःख घटना झाली. खरोखर आपलं आयुष्यभर कष्ट केलेला असा हा बैल आणि याचं नाव होतं जांभळ्या. खरोखर जांभळ्याने कोणत्याही प्रकारचा आलस न करता प्रामाणिकपणे होता असा जांभळ्या. पाहू शकता आणि त्याची प्राणज्योत मावळले. आणि काल यांचा मृत्यू झालाय. हा यांचा वाडा आहे, बघू शकता तुम्ही. इथे राहत होता या वाड्यामध्ये. आणि आता यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. मालकाचे नाव आहे रघुनाथ जयवंत मर्चंडे. यांचा बैल आहे. हे सर्व गावकरी जमलेत. आता थोड्याच वेळात त्याचा अंतिम संस्कार होतील. पाहू शकता जांभळ्या इथेच राहत होता. हा वाडा आहे, दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही. खरोखर असं पाहू शकता हा वाडा. जांभळ्या इथे राहत होता. आज या जांभळ्यामुळे आज हा वाडा पूर्ण पोरका झालेला आहे. बघू शकता तुम्ही. हे मालक आहेत. हो सर, इकडे बघा. हे त्याचे मालक आहेत. त्यांना पण खूप दुःख झालंय, कारण गेल्या 10 वर्षापासून तो नांगरकी करत होता कोकणामध्ये. बघू शकता तुम्ही. आणि खरोखर आज जांभळ्याच्या जाण्याने सर्वांना दुःख झालंय. बोलतात ना, बैल पण एक फॅमिली मेंबर सारखे असतात. जेवढं त्यांच्यावर प्रेम कराल ना, तसं ते प्रामाणिकपणे वागत असतात. तर कोणत्याही प्रकारचा संसार करायचा म्हटलं तर त्यांची पण मेहनत असते. बघू शकता जांभळ्याचा वाडा. हे जांभळ्याचे खाद्य पेंडे वगैरे बघू शकता तुम्ही वरती. जांभळ्याला पुरण्यासाठी हा खड्डा पडलेला आहे. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये त्याला पुरला जाईल. आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. जांभळ्या इथेच राहत होता ह्या वाड्यामध्ये. आणि आता थोड्याच वेळात त्याचे अंतिम संस्कार होतील. खरं दुःखाची अशी गोष्ट आहे. आजूबाजूचा परिचय बघू शकता तुम्ही. आज जांभळ्या आम्हाला सोडून जाणार आहे. सकाळपासून इथे माणसं आली होती खड्डा काढण्यासाठी. बघू शकता. हे पायर आहे, हे पिकाव आहे, हे फावडा आहे, हा कुदला आहे. अंतिम संस्कार आता इथेच होणार आहेत त्याला. बघू शकता तुम्ही. खरोखर हिला पण खूप दुःख झाले, खूप रडते. हॅलो, पाहू शकता ही सर्व मंडळी आले अंतिम संस्कारसाठी. आपण दिवसभर करायचो ना, ते पण आली नाही जास्त जनावर इकडे. तसा बैल किती वयात असेल. हे जोका ठेवलं त्यांच्यावरती. मग आला
22 वर्ष केल्यानंतर काम बरं पुढे झालं. सचिन बैलाचा फोटो काढलास? हो काढला. हे मालक आहेत स्वतः. काय याचं नाव आजोबा? याचं काय नाव होतं तुमच्या बैलाचं? जामला. हा किती वर्ष तुमच्या इथे नांगरकी करत होता? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. कसा होता बैल? प्रामाणिक होता? मारत वगैरे होता का तुम्हाला? अच्छा. आज तुम्हाला कसं वाटतं? आज तुमच्या पासून तुमचा जांभळ्या गेला, दुःख वाटतं तुम्हाला? दुःख झालं. अच्छा. रवा तेच ना, रवा बरोबर. आता तुम्ही बघताय आता जांभळ्याचा अंतिम संस्कार चालू आहे, त्याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही जांभळ्याबद्दल? वाईट झालं हो. अच्छा. म्हणजे चांगला बैल होता तो. ओके. किती वर्षापासून नांगरा चालू होता? 20 वर्ष त्यांनी शेतीची कामं केली त्या बैलांनी. ओके. अचानक तो जागेवरती अच्छा. थकला तो बैल. ना खात घेत होता ना काहीच नव्हता. अच्छा. म्हणजे किती दिवस? 2 दिवस झाले होते का? झाले त्याला आता बरेच 15-20 दिवस झाले. ओके. 15-20 दिवसानंतर मग तो जागेवरतीच बसला तो कायमचाच बसला. नंतर मग काय तो उठू शकत नाही, तो मग तिथंच बसला तो. ओके. त्याने अखेरचा मग प्राण कालच सोडला त्याने. ओके. याच्याबद्दल काय माहिती सांगू शकता तुम्ही? म्हणजे घरी वगैरे कोण बांधायला वगैरे आले तर कुणाला पण बांधून द्यायचा? हो हो. अच्छा. खरोखर असा गुन्हे बैल होता. गुन्हे बैल होता. मी यांच्याकडे येतोय. साहेब काय सांगू शकता बैलाबद्दल? आम्हाला काय त्याचा परिचय नाही. आम्ही अच्छा. काल मुंबईवरून आलो साहेब. अच्छा. मुंबईला असता तुम्ही? आम्हाला. आणि अंतिम संस्कार चाललेत बघू शकता तुम्ही जांभळ्याचे. थोड्याच वेळात त्याला आता घेऊन जातील. इकडचा परिसर बघू शकता तुम्ही. इकडची उडवी दाखवा. हा. ही ते उडवी आहे. गेल्या वर्षी संसार. ही जी उडवी दिसते ही पूर्ण ह्याची मेहनत आमच्या जांभळ्याची मेहनत आहे. त्याच्या नांगरकीमुळे आज ही उडवी उभी आहे बघू शकता तुम्ही. आज हे बघू शकता हिची पोच पावते. ही सर्व मंडळी जमा झाली. ती आमच्या जांभळ्याची पोच पावते आहे. खरोखर प्रेमी असा, प्रेमळ असा हा गुणी असा बैल होता. आमच्या घराकडे पाठवा. आता त्याला घेऊन चालेत अंतिम संस्कारासाठी बघू शकता तुम्ही. अंतिम संस्कार चालू आहेत. त्याला आता खड्ड्याकडे घेऊन चाललेत. अंतिम संस्कारासाठी चालले सर घेऊन त्याला. जांभळा ऑलरेडी गेलेला आहे बघू शकता तुम्ही. खरोखर आज दुःख होत आहे. अंतिम संस्कार चालू आहेत बघू शकता. त्याची पोच पावते एवढे सारे लोक आलेत आणि आयुष्यभर त्यांनी कष्ट केलेत. आणि हे मालक तर खूपच दुःखी आहेत. मालक तर खूपच दुःखी झालेत. त्यांचा एक बोलतात ना घरी आहे आणि त्यांना खूप असं दुःख झालंय आज. नाही कोण कोण येते हे बघू शकता. हे त्याचं घर होतं आणि ते जांभळा राहायचा. त्याची पोचपावती समोर पण बघू शकता. जे उडवी दिसते त्या उडवीमध्ये जेवढे पण माझे पेंडे वगैरे आहेत सर्व छान आणि पूर्ण थेट लाईव्ह आहे. आणि आता त्याला आज माती होते बघू शकता तुम्ही. आयुष्यभर कष्ट करत सतत कुठल्याही गोष्टीचं त्यांनी म्हणजे मोबदला न घेता असे हे बैल असतात. आयुष्यभर शेतीच्या कामासाठी जे आपले आयुष्य वेचतात, मालकाला भाकरी घालतात. खरोखर यांचे जेवढे आभार मानाल तेवढे कमीच असतात. कोणताही मोबदला न बघता आयुष्यभर सतत मालकासाठी आपलं आयुष्य वेचत करत असतात. आणि आज
जगाआड जाणारा हा जांभळ्या आज आम्हाला सोडून गेला. आज दुःखाचा दिवस. बसला होता हो काल फक्त जास्त नाही 2 दिवस आजाराने आज जांभळ्या आम्हाला सर्वांना सोडून गेला. लवकर त्याला आटपलं बरं. अंतिम संस्कार चालू आहेत, बघू शकता तुम्ही. त्याला फोडली नसता. वारेच्या दारात आला ना जीव. त्या तिकडे नाही तिकडे त्या इकडची पूर्वी जाऊ तिकडे. माझे नवीन व्हिडिओ येतील खास तुमच्यासाठी. व्हिडिओ बघत जावा आणि गावची तुम्हाला अपडेट जसं मला टाईम भेटेल तसं मी तुम्हाला अपडेट देत जाईन. आणि काही इकडे घडलं तरी तुम्हाला लाईव्ह अपडेट भेटत जाईल. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला वगैरे दाखवा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.